आज आहे 21 एप्रिल म्हणजेच नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे आणि त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारत आहोत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सरांसोबत. हॅलो, नमस्कार सर. MGM 90.8 FM वर तुमचं खूप खूप स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की आजचा जो दिवस आहे आपण देशभरात साजरा करतो नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे, तर या दिवसाविषयी आम्हाला काही सांगा. भारत देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला वर्ष 1947 मध्ये, त्यावेळेस भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते, ज्यांना आपण आयर्न मॅन किंवा खऱ्या अर्थानं लोह पुरुष असं म्हणतो. आणि भारताचं एकीकरण करण्यामध्ये त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. याच दिवशी 21 एप्रिल 1947ला त्यावेळेसचे जे ICS ऑफिसर होते, म्हणजे आताचे IAS ऑफिसर, त्यावेळेसचे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स, तर त्या प्रोबेशनरी ऑफिसर्स समोर पहिलं भाषण करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी कसं सिव्हिल सर्व्हिसेस आणि या सिव्हिल सर्वंटचा भारताच्या विकासासाठी, स्वतंत्र भारतासाठी महत्वाचा रोल आहे, हे सगळं महत्व त्यांनी विशद केलं होतं. आणि तो दिवस 21 एप्रिल 1947चा दिवस, ज्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेलनं या ब्युरोक्रेसीला स्टील फ्रेम ऑफ इंडिया, खऱ्या अर्थानं भारतीय व्यवस्थेचा कणा असं संबोधलं होतं. आणि याचीच आठवण ठेवून वर्ष 2006 मध्ये नवी दिल्ली मधल्या विज्ञान भवन मध्ये मिनिस्ट्री ऑफ पर्सनल, ज्याला आपण कार्मिक मंत्रालय म्हणतो, त्या कार्मिक मंत्रालयाच्या माध्यमातून वर्ष 2006 पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी 21 एप्रिल हा दिवस नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे म्हणजेच एक प्रकारे राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. मुळातच ब्युरोक्रेसी आपण ज्याला म्हणू किंवा सिव्हिल सर्वंट जे आहेत ते आपल्या या लोकप्रशासनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. ज्यावेळेस आपण म्हणतो की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि मग त्या लोकशाहीच्या अनुषंगानं कल्याणकारी राज्याची संकल्पना खऱ्या अर्थानं जर आपल्याला उतरवायची असेल, खऱ्या अर्थानं जर जे आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पोहोचवायच्या असतील, तर या सिव्हिल सर्वंटचा महत्वाचा रोल असतो. आणि त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्याच एक प्रकारे देशाच्या विकासासाठी कॉन्ट्रीब्युशनला सलाम करण्यासाठी आणि एक प्रकारे त्यांच्या रोलची जाणीव ही सगळ्या देशाला करून देण्यासाठी हा नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे प्रत्येक वर्षी 21 एप्रिलला साजरा केला जातो. तर सर, दरवर्षी नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे ची एक थीम असते, तर या वर्षीची थीम काय आहे? वर्ष 2023 साठी नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे ची जी थीम निवडलेली आहे ती आहे विकसित भारत. खऱ्या अर्थानं आमची 142 कोटी जनता जी आहे आणि त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणतो लास्ट माईल म्हणजे अंत्योदय, गरीबातला गरीब जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्याच्यापर्यंत खऱ्या अर्थानं प्रशासन, गव्हर्नन्स हे पोहोचावं, यासाठी या सिव्हिल सर्वंटचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. आणि त्याच्याच विषयी जागृती करण्यासाठी, त्याच्याच विषयी सेन्सिटायझेशन करण्यासाठी वर्ष 2023चा हा नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे ची थीम आपण विकसित भारत म्हणून यावर्षी चूज केलेली आहे. त्याचं जे आहे एक प्रकारे आपण यावर्षी जे आहे या थीमच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी साजऱ्या केल्या जाणार आहेत. सर, आपल्या इथे ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यासाठी वन ऑफ द टफेस्ट एक्झामना फेस करावं लागत असतं, तर त्या एक्झाम विषयी तुम्ही काय सांगाल? सिव्हिल सर्व्हंट्सची निवड जी होते त्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ज्याला म्हणतो, थोडक्यात UPSCच्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या माध्यमातून होत असते. साधारणतः पूर्ण भारतामधून ग्रॅज्युएशन झालेल्या 12 लाख पेक्षा सुद्धा जास्त विद्यार्थ्यांद्वारे या परीक्षेसाठी फॉर्म भरले जातात. आणि खरोखरच एक 7 ते 8 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवर्षी अपिअर होत असतात. 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा असते. सगळ्यात पहिला टप्पा स्क्रीनिंग टेस्ट किंवा ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो, ही जी आहे मल्टिपल चॉईस बेस्ड एक्झामिनेशन असते. आणि ही परीक्षा पास केल्यानंतर खरा जो टप्पा आहे ती आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन, ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स, तुम्हाला जे आहे प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी लिहायची असतात. अतिशय अनालिटिकल पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. आणि या सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन मध्ये 1750 टोटल 1750 मार्क्स पैकी त्यामध्ये जे आहेत एकूण ज्या जागा आहेत त्या एकूण जागांच्या साधारणतः 2.5 पट एवढे कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट केले जातात. जो तिसरा टप्पा असतो. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे आहेत 225 पैकी गुण तुम्हाला त्या ठिकाणी याच्यात मिळतील. म्हणजे एकूण जर आपण कन्सिडर केलं 275 पैकी इंटरव्ह्यू साठी गुण असतात. आणि एकूण जर आपण कन्सिडर केलं तर 2025 मार्क्स पैकी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्या स्कोरवर जे आहे
त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन त्या ठिकाणी डिसाइडेड होत असतं. म्हणजे मुळात 12 लाख कॅन्डिडेट्स याला अपियर करतात आणि अल्टिमेटली साधारणतः 700 ते 800 विद्यार्थी हे या युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून क्वालिफाय होतात आणि मग त्यांच्या रँकिंगच्या अनुसार त्याचबरोबर एक प्रकारे जे आहे त्यांच्या चॉईसच्या अनुसार त्यांना IAS किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप ए ग्रुप बी सर्व्हिसेसचे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या अलॉट केल्या जातात. म्हणजे यामधलं सिलेक्शनचं प्रमाण हे 1% सुद्धा कमी आहे. म्हणून एक प्रकारे ती टफ एक्झामिनेशन कन्सिडर केली जाते आणि हे यासाठी आहे कारण त्यातून सिलेक्ट होणारा जो IAS आहे किंवा त्यातून सिलेक्ट होणारा जो IPS आहे तो संपूर्ण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनची धुरा त्या ठिकाणी सांभाळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती डिसिजन मेकिंग केपेबिलिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी तो नेतृत्व गुण असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी करंट अफेअर्सशी रिलेटेड अपडेट राहण्याची कॉम्प्रिहेन्शन एखाद्या गोष्टीची करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून हा सगळा जो परीक्षेची पद्धती आहे ही अशा प्रकारे टफ पद्धती जी आहे आतापर्यंत आपण अंगीकारलेली आहे. सर, आम्हाला नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेसच्या हिस्ट्री विषयी जाणून घ्यायला आवडेल. मुळातच या नागरी सेवा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस हा कन्सेप्ट आपण ब्रिटिशर्स कडून अडॉप्ट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही भारतावर एक प्रकारे जे आहे राज्य करण्यासाठी त्या ठिकाणी आली. सुरुवातीला व्यापार आणि नंतर जे आहे त्यांनी आपल्यावर राज्य त्या ठिकाणी केलं आणि मग ब्रिटिशांनी ICS ऑफिसर्सच्या माध्यमातून एक प्रकारे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून भारतावर राज्य केलं. ब्रिटिशांनी जरी असं राज्य त्या ठिकाणी केलं असलं तरी लॉर्ड कॉर्नवॉलिस, ज्यांना आपण फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया म्हणतो, त्यांनी ही पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आणली. नियमांच्या अनुसार अतिशय प्रशासनाला जे आहे नियमांना धरून कशा प्रकारे प्रशासन करायचं याचा जो आहे मूळ गाभा आपण ब्रिटिशर्स कडून त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर यातल्या काही चांगल्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारल्या आणि मागच्या 75 वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकशाहीच्या अनुषंगाने आपण बदल केले. सुरुवातीच्या काळामध्ये खरोखरच त्या डिस्ट्रिक्टचा जो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, थोडक्यात आपण ज्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणतो, तो एक प्रकारे जे आहे फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस राजा मानला जायचा. पण मागच्या 75 वर्षांमध्ये जर आपण बदल पाहिला तर जो आहे आजचा सिव्हिल सर्वंट, आजचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा आजचा डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हा जो आहे त्या ठिकाणी मालकाच्या भूमिकेमध्ये नसतो. त्या शब्दामध्ये जो आहे सिव्हिल सर्वंट आहे, म्हणजे कुठेतरी तो जनसेवक आहे. म्हणजेच त्या डिस्ट्रिक्टसाठी त्या तिथल्या लोकांसाठी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, सरकारचं जे प्रशासन आहे ते प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या माध्यमातून किंवा सिव्हिल सर्वंटच्या माध्यमातून आणि त्याच्या अखत्यारीत असणाऱ्या वेगवेगळ्या जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करावी असं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याच अनुषंगानं आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा, प्रशासनामध्ये सुद्धा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला बदल झालेले त्या ठिकाणी दिसतील. तर सर, सिव्हिल सर्वंट आणि सामान्य नागरिक हे जे रिलेशन आहे तर बऱ्याचदा बरेच गैरसमज सामान्य जनतेला असतात. मग ते कुठल्या योजनेसंबंधित असो किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती घेण्याविषयी असो, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच हा प्रश्न जो आहे खूप महत्वाचा आहे आणि या प्रश्नाची जे आहे 2 अँगलनं आपण त्या ठिकाणी उत्तर आपण कन्सिडर करू. पहिली गोष्ट, सर्वात मोठा गैरसमज हा आहे की एखादा सिव्हिल सर्वंट म्हणजे थोडक्यात एखादा कलेक्टर असेल किंवा एखादा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असेल, कमिशनर असेल, तर याचा अर्थ जो आहे तो खूप मोठा माणूस किंवा खूपच पॉवरफुल व्यक्ती हे मानणंच मुळात चुकीचं आहे. जसं मी म्हटलं, सिव्हिल सर्वंट नावामध्येच तो जनसेवक आहे, एक प्रकारे जो आहे तो ब्युरोक्रेसीचा पार्ट आहे. आणि या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे जर या लोकशाहीचा मालक जर कोणी असेल तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसार वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्हा लोकांसाठी ही सगळी सिस्टम एक प्रकारे राबत असते. म्हणून कोणी जर एखादा SP जरी असला, कमिशनर जरी असला तरी तो खूप पॉवरफुल आणि त्याच्या मनाला येईल तशा प्रकारे तो राज्यकारभार करू शकतो, तशा प्रकारे नियमांची त्या ठिकाणी अंमलबजावणी करू शकतो. हे आपण सामान्य जनतेला बिलकुल मानायचं नाही. आपल्या सिस्टममध्ये 2 गोष्टी ज्या आहेत त्या सायमल्टेनियसली जातात. एका बाजूला असतं पॉवर, ज्याला आपण म्हणतो ऑथॉरिटी, आणि दुसऱ्या बाजूला आहे रिस्पॉन्सिबिलिटी. जर आपल्या सरकारनं, जर आपल्या संविधानानं सिव्हिल सर्वंटला काही अधिकार दिले असतील तर त्याच्या सोबतच वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी दिलेली आहे. लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वेलफेअर स्कीम्स असतील, याची अंमलबजावणी करण्यासाठी हे अधिकार दिलेले आहेत, ना की जे आहे एखाद्या अधिकाऱ्याला मनमानी करण्यासाठी. त्याच्यामुळे पहिली गोष्ट सामान्य लोकांनी मनातून काढून टाकावी की एखादा अधिकारी म्हणजे त्याच्याजवळ जे आहे प्रचंड अधिकार आहेत आणि त्याला वाटेल त्या प्रकारे जो आहे तो कारभार करू शकतो, हे पूर्णतः चुकीचं आहे. या सिस्टम मधला तो एक महत्वाचा घटक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही त्या ठिकाणी विचारली की सामान्य व्यक्तीसाठी हे सगळं प्रशासन असताना बऱ्याच वेळेस सामान्य व्यक्तीला त्याच्या अधिकाराची जाणीव नसते आणि त्याहून महत्वाचं वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स याची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मागच्या काही वर्षांमध्ये नक्कीच याच्यात जे आहे सकारात्मक बदल होत आहेत.
लोकाभिमुख प्रशासन बनवण्यासाठी आता ऑनलाईन माध्यमातून जास्तीत जास्त सर्व्हिसेस त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. सेतू केंद्रासारखे वेगवेगळ्या प्रकारचे सेतू सुविधा केंद्र प्रत्येक तालुक्याच्या त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि एवढंच नाही तर आता टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर या लोकाभिमुख प्रशासनासाठी त्या ठिकाणी वापर केला जातोय. आरटीआय सारखा कायदा असेल, राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा असेल, किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये राईट टू सर्व्हिसेस म्हणजे गव्हर्नमेंटनी ज्या ज्या सर्व्हिसेस देणं अपेक्षित आहे, हा जो आहे सरकार किंवा एखादा सरकारी अधिकारी ते काम करतोय म्हणजे आमच्यावर उपकार करत नाही येतो एखादी सर्व्हिस देऊन, त्याचं ते कर्तव्यच आहे. आणि जर तेवढ्या कालावधीमध्ये ते सर्टिफिकेट त्यानं दिलं नाही, ती सुविधा दिली नाही, तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध, त्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई सुद्धा होऊ शकते, दंड सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे याची सनद एक प्रकारे जे आहे हे सगळं चार्टर आपल्या सामान्य लोकांपर्यंत जे आहे पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात इन नटशेल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून आपण सुद्धा स्वतः अपडेट व्हावं आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा या ऑनलाईन माध्यमातूनच कशा प्राप्त करता येतील असा जर प्रयत्न सामान्य नागरिकांनी केला तर आपल्याला ऑफिसला जायची गरज पडणार नाही. एक प्रकारे जे आहे त्यांच्यावरचंही बर्डन कमी होईल आणि आपल्या सुद्धा सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतील. ही प्रक्रिया आहे, काही काळ त्या ठिकाणी लागेल, पण नक्कीच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे लोकाभिमुख प्रशासन आणखीन सक्षम होईल असं मला स्पष्टपणे वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहरात जे मुलं नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी तयारी करतायत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करण्याचं ध्येय जर तुम्ही मनाशी ठेवत असेल तर यू आर एमिंग हाय आणि ही उत्कृष्ट गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण उच्च ध्येय ठेवतो त्याच वेळेस जे आहे आपण खऱ्या अर्थानं आपल्या यशाकडे मार्गक्रमण त्या ठिकाणी करत असतो. टफ जरी एक्झामिनेशन असली तरी सुद्धा जर आपल्या संभाजीनगरमधून, जालन्यामधून, मराठवाड्यामधून विद्यार्थी जर या संभाजीनगरमध्ये प्रिपरेशन करून सिलेक्ट होऊ शकत असतील तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकता. याच्यासाठी फक्त एक लागतं, चिकाटी. मी नेहमी त्या ठिकाणी म्हणतो 3D. तुम्हाला जे आहे डेडिकेशन असलं पाहिजे, मनातून ती आग पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट डिसिप्लिन. तुम्हाला जे आहे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सिलेक्ट होण्यासाठी जे आहे तुम्हाला मेहनत त्या ठिकाणी करावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं या मेहनतीला जोड पाहिजे योग्य डिरेक्शनची, योग्य दिशा. जर तुमच्यासमोर योग्य मेंटर असेल, योग्य गाईड असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकता. ही पूर्णतः चुकीची बाब आहे की सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला दिल्लीलाच जावं लागतं, पुण्यालाच जावं लागतं. हे पूर्णतः चुकीचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून सुद्धा हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यापैकी एक असू शकता. अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आज वेळातून वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल तुमचे माझ्याकडून MGM 90.8 FM कडून खूप खूप आभार. धन्यवाद.